पीयूटी प्रोग्रामेबल ट्रान्झिस्टर. आता पीयूटी हा डिव्हाइस आहे, तुम्हाला युजेटी माहित आहे का? युजेटी झालंय का कधी? युजेटी तुम्हाला झालंय का त्याच्या आधी? बरं, युजेटी आपल्याला सिलेबसला आहे. पुढचा पॉईंट आपला युजेटीचाच आहे. पीयूटी आपली युजेटी आहे. मग ते युजेटी सारखा सिमिलरली हा डिव्हाइस आहे पीयूटी. पीयूटी प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर याचा तुम्ही जर याचं सिम्बॉल कन्स्ट्रक्शन जर बघितलं, सिम्बॉल एससीआर मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे सांगू शकताय मला सिम्बॉल मध्ये? गेट हा एससीआर मध्ये कॅथोडच्या साइडला असतो हा, आणि पीयूटी मध्ये एनोडच्या साइड. एनोडच्या साइडला. ओके, म्हणजे तो एक चेंज आहे. बाकीचं बघितलं तर त्याचं कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी सेम आहे. फक्त जर मी बघितलं तर जो काही गेट टर्मिनल जे काय आहे, जे गेट टर्मिनल, ते गेट टर्मिनल हे एनोड साइडला म्हणजे एनोड गेट टर्मिनल म्हणाले. एससीआर मध्ये जे कॅथोड साइडला होतं म्हणून त्याला कॅथोड गेट टर्मिनल म्हणाले. ते जर कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही बघितलं, आता इथं जर कन्स्ट्रक्शन स्कीमॅटिक जर डायग्राम जर बघितलं तर पीएन स्ट्रक्चरच आहे. एनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे आणि गेट टर्मिनल आहे ते पी आणि एन मध्ये शेअर्ड आहे. गेट टर्मिनल जे आहे ते पी आणि एन मध्ये शेअर्ड आहे. बाकीचं बऱ्यापैकी याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे किंवा याचं वर्किंग आहे ते सेम ॲज एससीआर सारखंच आहे. ते कॅरेक्टरिस्टिक्स एससीआर सारखीच आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर एससीआर सारखी सेम आयडेंटिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याची. याचं स्कीमॅटिक डायग्राम म्हणजे एक सर्किट डायग्राम इक्विव्हॅलंट डायग्राम आहे. तिचं डायग्राम तुम्ही बघितली, डायग्राम मध्ये बघितलं तर हे एनोड टर्मिनल आहे. हे एनोड कुठं कनेक्ट केलं आहे बघा, हे एनोड तुमचं हे व्हेरिएबल रेजिस्टरला कनेक्ट केलं आहे आणि व्हेरिएबल रेजिस्टर हे तुमचं पॉझिटिव्ह सिग्नल आहे. म्हणजे प्लस पॉझिटिव्ह सिग्नल ह्या एनोडला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल कॅथोड तुमचं निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे. कॅथोड तुमचं कनेक्टेड आहे आणि तुमचं गेट, आता गेट मध्ये पण बघा, गेटला पण पॉझिटिव्ह सिग्नल दिलाय. कसा दिलाय बघा, गेट टर्मिनल आहे. गेट टर्मिनल आता इथून डिवायडेड आहे, इकडे एक आणि इकडे एक असं कनेक्ट करून इथे कनेक्टेड आहे आणि याला कनेक्टेड आहे. आता हे R2 रजिस्टर आणि हे R3 रजिस्टर, हे दोन एक्स्ट्रा रजिस्टर आणि हे दोन रजिस्टर व्होल्टेज डिवायडर रजिस्टर. कुठले रजिस्टर्स आहेत ते? व्होल्टेज डिवाइड, म्हणजे जे काही व्होल्टेज तुम्ही अप्लाय करणार आहे, पीबी व्होल्टेज अप्लाय करणार ते व्होल्टेज डिवाइड करतात दोन ह्याच्यामध्ये सेपरेट. हे व्होल्टेज डिवायडर रजिस्टर्स आहे. आणि इथे एक R4 रजिस्टर आहे. ते बाकीचं वर्किंग आपल्याला खाली समजेल. त्याच्या डायग्राम मध्ये काय काय आहे, एनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह आणि गेटला पण एक्स्ट्रा पॉझिटिव्ह सिग्नल दिलेला आहे बाय युजिंग व्होल्टेज डिवायडर रजिस्टर, बाय युजिंग व्होल्टेज डिवायडर रजिस्टर्स. याचं काय लक्षात? आता तुम्हाला ते ट्रान्झिस्टर्स बीजेटी आलं होतं का तुम्हाला फॉर्म मध्ये, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीजेटी आलं होतं का? हो सर. बीजेटी मध्ये अजून एक अशी बायसिंग म्हणून एक कन्सेप्ट होते बघा, स्टॅबिलिटी. झालं होतं का स्टॅबिलिटी? नो सर. नाही सर. बर, ठीक आहे. स्टॅबिलिटी, त्याचं स्टॅबिलिटीचा काही संबंध नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये व्होल्टेज डिवायडर मेथड एक आहे स्टॅबिलिटी मध्ये. बायसिंग मेथड्स आहेत, एक 6 मेथड्स असतात. त्याच्यामधली व्होल्टेज डिवायडर बायसिंग असे एक मेथड असते. त्याच्यामध्ये पण दोन रेजिस्टर्स, हे दोन रेजिस्टर्स पॅरलल आहेत का सिरीज मध्ये, सिरीज कनेक्टेड आहेत का पॅरलल कनेक्टेड सांगू शकतो? त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, रेजिस्टर कसे कनेक्टेड आहे? एक रेजिस्टर आहे, इथे एक रेजिस्टर आहे आणि इथून परत एक गेटला दिलेला आहे असं.
तर हे दोन रेजिस्टर सिरीज आहेत का पॅरलल आहे? कसं कनेक्शन आहे ते? सिरीज कनेक्शन आहे की पॅरलल कनेक्शन? सिरीज. सिरीज आहे का होते? पॅरलल. दोन पॅरलल रेजिस्टर्स आहेत, कारण इथून मधून याच्या कनेक्टेड आहे. R1 R2 these two registers are the parallel connected. That's why म्हणजे जे काय व्होल्टेज तुम्ही इथे अप्लाय करणार आहे ना ह्याच्या अक्रॉस इथून आणि इथं, ते तेवढं व्होल्टेज जाणार नाही. का होतंय बघा, हे व्होल्टेज डिवाइड करून इथून घेतलंय आपण, ते व्होल्टेज डिवायडर रेजिस्टर्स आहे. एवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही, फक्त 2 व्होल्टेज डिवायडर रेजिस्टर्स आहेत, एवढं लक्षात ठेवलं तर सफिशियंट आहे. बाकी तेच खाली दिले आपल्याला, त्याचं लक्षात ठेवायचं खाली आपण ती 1 by 1 आपण बघायचं आहे. आता बघा, द प्रोग्रामेबल युनि जंक्शन ट्रान्झिस्टर इज सिमिलर इन ऑपरेशन टू द UJT. म्हणजे UJT सारखे ऑपरेशन. UJT आपण आपल्या सिलेबसलाच आहे. UJT युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. युनि जंक्शन ट्रान्झिस्टर असं डिव्हाइस आहे. नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो UJTचाच आहे. तिथं आपण UJT बघू. त्याच्यासारखं सेम ह्याचं ऑपरेशन आहे असं सांगितलंय, कारण UJT ऑलरेडी तुम्हाला ह्याच्यात झालेला असायला पाहिजे होतं एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, कारण तिथं हा डिव्हाइस आहे UJT, त्यामुळे ते त्यांनी असं दिलंय. आता तुम्हाला झालेलं नसतं तर आपल्याला सिलेबस, ह्या सिलेबस मध्ये पण UJT आहे, त्यामुळे ते एवढी होणार, पण त्या UJT सारखं ह्याचं ऑपरेशन आहे. ओके, आता इट इज अ 4 layer 3 terminal डिव्हाइस. आता 4 layer 3 terminal डिव्हाइस आहे. 4 layers कुठले? PN PN असे 4 layers 3 terminals, एनोड कॅथोड गेट असे 3 टर्मिनल्स आहेत. ओके, these 3 terminals are anode, cathode and gate. The symbol of PUT is very much similar like SCR. म्हणजे SCR सारखाच जवळजवळ हा, हे फक्त गेट टर्मिनल ह्याचं चेंज आहे असं आहे. तर गेट टर्मिनल आहे तो एनोड साइडला आहे, SCR मध्ये कॅथोड साइडला आहे. Only difference is the position of gate terminal, as the gate is closer to anode, so it is called as anode gate. So it is called as anode gate. जे आपण मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तेच एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे. फर्स्ट तुम्हाला सांगितलं की डिफरन्स फक्त काय आहे याच्यामध्ये, गेटची जी काही पोझिशन आहे ती क्लोजर टू एनोड आहे, एनोड टर्मिनलच्या साइड आहे, जे जवळ आहे, म्हणून याला एनोड गेट टर्मिनल म्हणायचं. पुढे काय, the major advantage of PUT over UJT is that for a PUT programming operating parameter can be programmed with external registers. आता PUT चा एक ऍडव्हान्टेज काय आहे UJT पेक्षा बघा, जे काही 2 एक्सटर्नल रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत, जे काही 2 एक्सटर्नल रेजिस्टर्स आहेत, व्होल्टेज डिवायडर रेजिस्टर्स, या 2 व्होल्टेज डिवायडर रेजिस्टर्स मुळे काय होतंय की गेट सिग्नल मिळतो. म्हणजे आपला मेन सप्लाय VBB आहे ना, हा VBB सप्लायलाच तुमचं हे दोन्ही रेजिस्टर्स कनेक्टेड आहे. आता 2 रेजिस्टर्स कनेक्ट असल्यामुळे एक्सटर्नली प्रोग्रामड करते म्हणजे काय बघा, इथं काय प्रोग्रामिंग म्हणजे काय सी लँग्वेज वगैरे असं प्रोग्रामिंग नाही. त्या फॉर्म आपल्याला गेटला सिग्नल द्यायचं आहे. आपला मेन टास्क काय आहे, ह्या गेटला सिग्नल द्यायचा. आता हे गेटला सिग्नल कसा देतोय, म्हणजे आपलं PUT कधी ऑन होणार आहे ते कोण डिसाइड करते, तर हे 2 रेजिस्टर डिसाइड करतात. लक्षात ठेवा, हा आपला PUT जो काही डिव्हाइस आहे तो कधी ऑन होणार, कधी ऑन करायचं किंवा कधी ऑन होणार ते कोण डिसाइड करणार आहे, तर हे 2 रेजिस्टर डिसाइड करणार आहे. आता ते कसे डिसाइड करणार आहे ते आपण पुढे बघणार आहे, पण हे 2 रेजिस्टर डिसाइड करणार आहेत, म्हणून हे 2 रेजिस्टर प्रोग्रामड रेजिस्टर्स आहेत. प्रोग्रामड म्हणजे काय, ते त्याला ऑन करणार आहे. PUT ला हे 2 रेजिस्टरच्या व्हॅल्यूज, या 2 रेजिस्टरच्या व्हॅल्यू करणार आहेत की हा PUT ऑन मध्ये असणार आहे किंवा ऑफ मध्ये असणार. समजलंय का? हे समजलंय का हा पॉइंट? काय सांगितलं इथं, द मेजर ऍडव्हान्टेज ऑफ PUT over UJT is that the PUT प्रोग्रामिंग ऑपरेटिंग पॅरामीटर्स, म्हणजे PUT हा कधी म्हणजे PUT हा कधी ऑन होणार आहे
हे ऑन कोण म्हणजे कधी ऑन होणार कोण डिसाइड करणार आहे? जे एक्सटर्नली कनेक्टेड रजिस्टर्स आहेत. पॅरामीटर कॅन बी प्रोग्राम्ड विथ एक्सटर्नल रजिस्टर्स. म्हणजे तुमचा पीयूटी हा जो काय डिव्हाइस आहे तो डिव्हाइस कधी ऑन होणार आहे असं जर आपण कनेक्शन केलं तर तुमचं पीयूटी ऑन होणार आहे का? तर नाही होणार. तो कधी ऑन होणार आहे? ह्या दोन रजिस्टर व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये बसत असतील त्याच्या क्रायटेरियामध्ये, तो काय क्रायटेरिया आहे तो वर्किंग मध्ये बघायचा आहे. लक्षात ठेवा, तो काय क्रायटेरिया आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. म्हणजे काय आहे बघा, ह्या दोन गेटला किती सिग्नल आहे किंवा किती करंट जाणार आहे, R2 आणि R3 these two registers are decide. म्हणजे गेट जो काय सिग्नल आहे तो ह्या दोन एक्सटर्नली कनेक्टेड रजिस्टर्स आहे. ते लक्षात म्हणून त्याला तसं म्हटलं. Parameters can be programmed with external registers. ते दोन external registers are decided whether our PUT is on, PUT is off. तुमचा PUT on असणार आहे, ऑफ असणार आहे. तसं कनेक्शन केल्यानंतर ते पण डिसाइड करणार आहे किंवा कशावरती डिसाइडेड आहे ते त्या दोन रजिस्टरच्या व्हॅल्यूज वरती डिपेंड आहे. समजलंय का? आता खाली वर्किंग आपण बघणार आहे त्याचं कधी ऑन असेल आणि कधी ऑफ असेल पीयूटी आपला. इथपर्यंत समजलंय का? हो सर. हो सर. ओके. आता वर्किंग मध्ये काय आहे? आता एकदम सिम्पल वर्किंग आहे. व्होल्टेज डिवायडर नेटवर्क R2 आणि R3. आता हे मी तुम्हाला मागे सांगितलं की R2 आणि R3 रेजिस्टर्स हे आहेत ते व्होल्टेज डिवायडर रेजिस्टर्स आहे. The voltage divider networks R2 and R3 provides the fixed gate voltage. दोन R2 आणि R3 रेजिस्टर्स आहेत ना, हे गेटला फिक्स्ड व्होल्टेज प्रोव्हाइड करतात. हे जे काही गेट टर्मिनल आहे त्या टर्मिनलला फिक्स्ड व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात R2 आणि R3. हे काय तर सम कॉन्स्टंट व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात R2 आणि R3 गेट सिग्नल. आता ते जे काही गेट व्होल्टेज आहे, the voltage divider network R2 R3 provides the fixed gate voltage to the gate terminal. The variable resistor R1 is connected as a variable voltage divider to control the anode voltage. R1 जो काही रेजिस्टर आहे तो व्हेरिएबल रेजिस्टर आहे. तो कशासाठी यूज केलाय तर व्हेरिएबल व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी. कशा? एनोडला. आता बघा दोन गोष्टी आहेत. आता हे R2 आणि हे R3 रेजिस्टर्स दोन्ही काय आता लक्षात ठेवा का, हे दोन रेजिस्टर्स काय करतात तर ह्या दोन रेजिस्टर्स मुळे गेटला फिक्स्ड व्होल्टेज प्रोव्हाइड होते. गेट टर्मिनलला फिक्स्ड व्होल्टेज प्रोव्हाइड होते. पण हा जो काय R1 रेजिस्टर आहे, दिस इज द R1 रेजिस्टर्स, व्हेरिएबल रेजिस्टर्स. These variable resistor provides the variable voltage. These variable resistors provide the variable voltage to the anode terminal. To the anode terminal. म्हणजे these R2 R3 resistors provide the fixed voltage to the gate voltage, gate terminal. These R1 resistors, these variable R1 resistors provide the variable voltage to the anode terminal. To the anode terminal. समजलंय का इथपर्यंत? हो सर. R2, R3, these two voltage divider resistors provide the fixed voltage or fixed signal to the gate terminal. There is R1 resistor, this variable R1 resistors provide the variable voltage to the anode terminal. To the anode terminal. Okay. पुढे काय सांगितलंय? Anode voltage. आता बघा variable voltage as the variable resistor R1 is connected as a variable voltage divider to the control the anode voltage. म्हणजे variable R1 resistor आहे तो anode voltage कंट्रोल करतो. मग ते आपण व्हॅरी करू शकतो, इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो बाय युजिंग variable resistor R1. Okay, when the anode voltage is less than gate voltage. आता बघा when
the anode voltage is less than gate voltage, the PUT is in off state. बघा लक्षात आहे का? जे काय एनोड व्होल्टेज आहे, एनोड व्होल्टेज, त्या एनोड व्होल्टेज कुठल्या रेजिस्टर मुळे आलेला आहे? R1. R1. R1 is the variable resistor. Okay. रेजिस्टर मुळे आलेला आहे R1 रेजिस्टर. This anode voltage is less than, बघा, this anode voltage is less than gate voltage. Gate voltage. Gate voltage कशामुळे आले हो? गेट व्होल्टेज कुठल्या रेजिस्टर्स मुळे प्रोव्हाइड झालेला आहे? R2 and R3. R2 and R3. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की R2 आणि R3 च्या व्हॅल्यूज डिसाइडेबल आहेत की whether our PUT is on or off. Whether our PUT is on or off. येथे लक्षात बघा, एनोडचं व्होल्टेज जर गेटच्या व्होल्टेज पेक्षा लेस असेल, कमी असेल, तर तुमचा PUT ऑफ असेल, तर तुमचा PUT ऑफ स्टेट मध्ये असेल. लय लक्षात, तर तुमचा PUT ऑफ स्टेट मध्ये असेल, ते सांगितले तिथं. When the anode voltage is less than gate voltage, then the PUT is in off state and only negligible reverse leakage current flows through it. त्याच्यामधून leakage current फक्त फ्लो होईल. The gate voltage VG is given by, gate voltage value कसा आहे? R3 divided by R2 plus R3 into VBB. into VBB. आता हा फॉर्म्युला कशाचा आहे तुम्हाला झालाय का? ECI सिलेबस मध्ये ECI तुम्हाला व्होल्टेज नेटवर्क झालेले नसतील ना अजून, का झालेत? नाही सर. ओके, ते तुमचे त्याला नेटवर्क्स मध्ये तुम्हाला होईल ते ECI कदाचित पुढच्या चॅप्टर मध्ये असेल कुठलं तरी. सिरीज पॅरलल कनेक्शन मध्ये असते, तर काय असते बघा, तर व्होल्टेज डिवायडर रूल आहे, तो व्होल्टेज डिवायडरचा एक रूल आहे, त्याच्यामध्ये ते कनेक्शन आहे. काय असते बघा, ज्यावेळेस दोन रेजिस्टर्स पॅरलल असतील, मी तुम्हाला सांगतो थोडक्यात काय असते. तो व्होल्टेज कसा कॅल्क्युलेट करायचा, एक रूल आहे त्याच्यामध्ये. आपलं दोन रेजिस्टर पॅरलल मध्ये आहे, असे दोन रेजिस्टर पॅरलल मध्ये आहे. इथे तुम्ही एक व्होल्टेज अप्लाय केले, व्होल्टेज R1 रेजिस्टर असेल, R2 रेजिस्टर असेल, तर काय असते बघा, जर तुम्हाला R1 रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आहे, R1 म्हणजे V1 म्हणजे R1 च्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं असेल V1, तर काय फॉर्म्युला आहे? R1 च्या अक्रॉसचा व्होल्टेज V1 कन्सिडर केला, तर अपोजिट रेजिस्टर, जो रेजिस्टर ज्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आहे त्याच्या अपोजिटचा रेजिस्टर, R1 च्या रेजिस्टरच्या अक्रॉस अपोजिटचा रेजिस्टर कुठला आहे? तर R2 आहे. ते लक्षात घ्या. त्याच्या अपोजिट रेजिस्टर काय सांगतो बघा, आज तो रूल आहे, ते काय आपण मी मनाने सांगत नाही, तसं तो रूल आहे, तो तुम्हाला होईल नेटवर्क्स मध्ये. ECI कुठलं तर सिलेबस कोळकर सर घेते त्या ह्याच्यामध्ये आहे, ते लक्षात. एक रूल आहे, रूल आहे, तर तो रूल असा आहे की ज्या रेजिस्टर पॅरलल मध्ये असताना बरं का, सिरीज मध्ये नाही, कारण व्होल्टेज पॅरलल मध्ये असताना डिवाइड करतो आपण. काय आहे फॉर्म्युला? V1 म्हणजे एका ज्या रेजिस्टरच्या क्रॉस व्होल्टेज काढायचं आहे त्याच्या अपोजिटचा रेजिस्टर म्हणजे V1 च्या काढायचं आहे, त्याच्या अपोजिटचा रेजिस्टर काय आहे? R2. R2 हा अपोजिट रेजिस्टर आहे, डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ टू रेजिस्टर्स. ह्या दोन्ही रेजिस्टरचे ऍडिशन म्हणजे काय? R1 प्लस R2, R1 प्लस R2 इंटू त्याला अप्लाय केलेलं रेजिस्टर व्होल्टेज, अप्लाय केलेलं टोटल व्होल्टेज, त्याला अप्लाय केलेलं टोटल व्होल्टेज फी, असा तो फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? असा फॉर्म्युला आहे किंवा तो रूल आहे तसा. एखाद्या पॅनल मध्ये जर एखाद्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं असेल तर
त्याचा तो रूल आहे. आता आपले हे सर्किट मध्ये काय आहे, गेटला जे काय आपण सिग्नल अप्लाय करतो की नाही, तो R2 रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. कारण हे एक टर्मिनल इकडे कनेक्टेड आहे याचं गेटचं, आणि दुसरं आहे ते इकडे VBB ला कनेक्टेड आहे. R2 रेजिस्टरच्या अक्रॉसचा आपला काय आहे तर गेट व्होल्टेज आहे. मग फीजी गेट व्होल्टेज काढायचो आपण. फीजी काय आहे हो, मी आता पॅरलल व्होल्टेज डिवाइडर रूल सांगितला तुम्हाला. फीजी म्हणजे गेट व्होल्टेज. आता R2 च्या अपोजिट रेजिस्टरला R2 च्या अपोजिटचा रेजिस्टर कुठला आहे? R3. R3. R2 च्या अपोजिट रेजिस्टर कुठला आहे? R3 डिवायडेड बाय काय सांगितलं तुम्ही डिवायडेड मध्ये? ऍडिशन ऑफ टू रेजिस्टर्स. ऍडिशन ऑफ टू रेजिस्टर्स म्हणजे R2 प्लस R3. R2 प्लस R3 इंटू अप्लाइड व्होल्टेज. कुठलं व्होल्टेज अप्लाय केलंय आपण या सर्किट मध्ये? अप्लाय केलेलं व्होल्टेज VBB. इंटू VBB इंटू VBB. फॉर्म्युला कसा लिहिला लक्षात आलंय का तुमच्या? R3 डिवायडेड बाय R2 प्लस R3 इंटू VBB. फॉर्म्युला कसा लिहिला आपण लक्षात आले का? हो सर. आता बघा हाच फॉर्म्युला आहे का? आपण जो काय फॉर्म्युला आता बघितला तो हाच फॉर्म्युला आहे का? बघा VG काय हो? VG इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R2 प्लस R3 इंटू VB. आले लक्षात हा फॉर्म्युला कुठून आलाय तो? गेट व्होल्टेजचा. हो सर. हो सर. हो सर. ओके. हॅलो सर. हा सर ते VBB कसलं व्होल्टेज आहे? ते व्होल्टेजला नाव दिले VBB. जसं VCC असते तसं VBB दिलंय याच्यामध्ये. म्हणजे व्होल्टेज अप्लाय केलंय ते. एक व्होल्टेज सोर्स आहे त्याला नाव दिले VBB. ओके सर. समजलं हा फॉर्म्युला कसा आलाय? VG is equal to R3 divided by R2 plus R3 into VB. असा हा फॉर्म्युला आहे गेट व्होल्टेज. Thus by varying the value of these registers, म्हणजे R2 आणि R3 रेजिस्टरचे व्हॅल्यू जर व्हॅरी केल्या तर काय होतं? इट इज पॉसिबल टू मॉडिफाय. म्हणजे आपल्याला तो आपण चेंज करू शकतो. त्याच्या व्हॅल्यू जर आपण चेंज केला तर इट इज पॉसिबल टू मॉडिफाय. म्हणजेच काय? प्रोग्राम. मॉडिफाय करतो म्हणजे काय तर प्रोग्राम करतो. इट इज पॉसिबल टू मॉडिफाय द गेट व्होल्टेज. म्हणजे गेट व्होल्टेज आपण चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. येते लक्षात? कसे? बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ R2 and R3. R2 आणि R3 चे व्हॅल्यू चेंज करू. बाय व्हॅरिंग द व्हॅल्यू ऑफ दी रजिस्टर इट इज पॉसिबल टू मॉडिफाय द गेट व्होल्टेज when the anode voltage is greater than gate voltage by approximately 0.7 volt. Then the anode gate PN junction is forward bias and PUT gets turned on. कधी तुमचा PUT ऑन होणार आहे? When anode voltage is greater than
गेट व्होल्टेज ऍट दॅट टाइम आवर पीयूटी इज टर्न ऑन. त्यावेळी तुमचं काय होणार आहे, पीयूटी हा ऑन होणार आहे. तुमचं पीयूटी ऑन होणार आहे. कधी बघा, when anode voltage is greater than gate voltage by approximately 0.7 volt. फक्त ग्रेटर असून चालत नाही, तर अप्रॉक्सिमेटली 0.7 व्होल्ट असायला पाहिजे. अप्रॉक्सिमेटली 0.7 व्होल्ट म्हणजे 0.7 व्होल्ट पेक्षा जर जास्त व्होल्टेज असेल, ग्रेटर जास्त व्होल्टेज असेल, तर तुमचं पीयूटी ऑन होणार आहे. This value of anode voltage is known as peak voltage VP. त्याच व्होल्टेजला काय म्हणतात, पीक व्होल्टेज. पीयूटी फुल्ली टर्न ऑन होतोय. म्हणजे कधी होतोय, दिस व्हॅल्यू ऑफ एनोड व्होल्टेज इज नोन ॲज पीक व्होल्टेज. ऍट दिस पॉइंट द पीयूटी इज फुल्ली टर्न ऑन. ही 0.7 व्होल्ट अप्रॉक्सिमेटली काय आहे बघा, तुम्हाला सांगतो कसं आहे ते. सपोज कधी काय असायला पाहिजे हो, आपलं VA इज ग्रेटर दॅन, VA हे काय असलं पाहिजे, आपलं ग्रेटर असलं पाहिजे VG पेक्षा, गेट व्होल्टेज पेक्षा. गेट व्होल्टेज पेक्षा येते का लक्षात. पण कितीने ग्रेटर असायला पाहिजे, 0.7 व्होल्ट होणार आहे, पीयूटी टर्न ऑन होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपलं VG व्होल्टेज, गेट व्होल्टेज आपलं 5 व्होल्ट आहे, 5 व्होल्ट. ओके, तर मला सांगा आता ह्या केसमध्ये की तुमचा पीयूटी किती व्होल्टेजला टर्न ऑन होईल. VA ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे की तुमचा SR, तुमचा पीयूटी टर्न ऑन व्हायला पाहिजे. किती असायला पाहिजे, VA ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, एनोड व्होल्टेज 5 पेक्षा जास्त, 5 पेक्षा जास्त असायला पाहिजे. ओके, पण ज्या वेळेस तो 0.7 ग्रेटर असेल, म्हणजे 5.7 व्होल्ट, 5.7 व्होल्ट येईल, त्यावेळेस तो फुल्ली ऑन होईल. दिस इज द पीक व्हॅल्यू, पीक व्होल्टेज. 5.7 व्होल्ट इज अ पीक व्होल्टेज. आलं लक्षात. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.7 व्होल्ट ग्रेटर असायला पाहिजे, म्हणजे काय तर VG पेक्षा 0.7 व्होल्ट जास्त असायला पाहिजे. त्यावेळेस तुमचा पीयूटी हा फुल्ली टर्न ऑन होणार आहे. त्याच पॉइंटला काय म्हटलेलं आहे तर पीक व्होल्टेज. त्याच पॉइंटला काय म्हटले, पीक व्होल्टेज. समजलंय का? हो सर. सगळ्यांना बॉईज? येस सर. हो सर. समजले पीयूटी? हो सर. ओके, आता त्याची आपली पीयूटी संपला. इथे आपली बघा ऍज अ ट्रिगरिंग सर्किट मध्ये तुम्ही पीयूटी यूज करू शकता. ऍप्लिकेशन्स काय आहेत बघा, इन द रिलॅक्सेशन लेटर. रिलॅक्सेशन ऑसिलेटर एक इलेक्ट्रॉनिक्सची कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये पण हा पीयूटी म्हणून यूज केला जातो. ऑसिलेटर म्हणून कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये केला जातो. इन टायमर्स मध्ये ही पीयूटी यूज केला जातो. आता खाली युजेटी आहे, युजेटी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, असं युजेटी असते कन्स्ट्रक्शन. त्याचा सिम्बॉल हा असा असतो, इक्विव्हॅलंट सर्किट असा आहे. हे ऍज इट इज तुम्हाला एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा पण आहे. झाला नसेल तुम्हाला वेगळी, हा आहे बीजेटीचा जो चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये असं. ओके, ठीक आहे.